अमरावती शहरात एका तरुणाच्या जीव गेलेल्या घटनेनंतर जमावाकडून तोडफोड आणि गोंधळ घालण्याची घटना उघडकीस आली असून या घटनेमुळे शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। काल घडलेली ही घटना अतिशय धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया देत काँग्रेस नेत्या व माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी राज्य सरकार आणि पोलीस प्रशासनावर जोरदार टीका केली आहे। यशोमती ठाकूर म्हणाल्या की अमरावती शहरात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून पोलिसांचा वचक कुठेही दिसून येत नाही। अमरावतीकरांचं बिहार राजकीय लोकांनी केलं आहे। ज्या प्रकारचे गुन्हे मुंबईत घडतात तेच गुन्हे आता अमरावती जिल्ह्यात घडत आहे असा आरोप त्यांनी यावेळी व्यक्त केला। घटनेनंतर सार्वजनिक ठिकाणी वाहनांची तोडफोड होत असताना गुन्हेगारांना पोलिसांची कोणतीही भीती नसणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे त्यांनी नमूद केले। इथे जर उघडपणे गाड्या फोडल्या जात असतील आणि पोलिसांची भीती नसेल तर हे खरोखरच आश्चर्यकारक आणि धक्कादायक आहे असेही त्या पुढे म्हणाल्या। गुन्हेगारी वाढत असल्याबाबतही यशोमती ठाकूर यांनी चिंता व्यक्त केली। गुन्हेगारांना संरक्षण कोण देत आहे याचा शोध घेणे आवश्यक आहे अशी मागणी त्यांनी केली। अमरावती हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आजोळ असल्याचा उल्लेख करत त्यांनी थेट मुख्यमंत्री यांच्यावर निशाणा साधला। तुमच्याच आजोळात जर गोंधळ होत असेल आणि कोणी हिरोगिरी करत असेल तर याला काहीच अर्थ नाही अशी टीका सुद्धा त्यांनी केली। अमरावतीचं बिहार इथल्या काही राजकीय लोकांनी केलेलं आहे आणि पोलीस प्रशासनाचा जसा वचक पाहिजे तसा वचक या ठिकाणी दिसत नाही आहे। इफेक्टिव्ह अधिकारी इथं आता बघू, नवीन आलेले आहेत तर किती इफेक्टिव्हली ते काम करतात, नाही तर नवीन आल्या तर सगळेच जण रेट मारतात आणि नंतर त्यांची सिस्टीम जमली की मग सगळे गप्प बसतात। मुख्यमंत्र्यांचा आजोळ आहे, मुख्यमंत्री होम मिनिस्टर आहे। या ठिकाणी काल जी घटना झाली ती अतिशय धक्कादायक आहे। कधीतरीचे त्यांचे व्यवहार, कधीतरीचा गोंधळ आणि इथं जर संध्याकाळच्या वेळेला एवढे लोक जर येऊन गाड्या घोड्या फोडफाड करत असतील आणि त्यांना जर पोलिसांची काहीच भीती वाटत नसेल तर मग खरोखर याचं आश्चर्य आहे आणि धक्काही आहे। बाल गुन्हेगार 7 सापडले म्हणतात। अमरावती जिल्ह्यामध्ये ज्या क्राईम मुंबईत होतात त्या सगळ्या क्राईम या ठिकाणी होऊ घातलेल्या आहेत आणि होत आहेत हे आम्हालाही कळतंय। आम्ही वारंवार त्या ठिकाणी विनंती करतो। 7 गुन्हेगार बाल गुन्हेगार होते आणि 150च्या वर जर तुम्ही आकडे बघितले तर बाल गुन्हेगारांचे 150 म्हणजे यांना कोण ऑपरेट करत आहे हा विचार करण्याचा दृष्टिकोन आहे। आदरणीय मुख्यमंत्री साहेब, आदरणीय होम मिनिस्टर साहेब, देवेंद्र दादा, हे आजोळ आहे तुमचं आणि ह्या आजोळामध्ये जर असा गोंधळ होत असेल आणि त्याच्यावर जर कोणी हिरोगिरी करत असेल तर याला काय अर्थ उरत नाहीये। तुम्ही खरं लक्ष दिलं पाहिजे आणि जमत नसेल तर होम मिनिस्ट्री इंडिपेंडेंट दिली पाहिजे। यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी करत जर कायदा सुव्यवस्था सांभाळता येत नसेल तर गृहमंत्रीपद सोडायला पाहिजे असा थेट इशाराही त्यांनी दिला। या घटनेनंतर अमरावतीत कायदा सुव्यवस्थेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्रशासन पुढे काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। ब्युरो रिपोर्ट, मंडल न्यूज, अमरावती।